आई आज काय स्पेशल बनवतेस? हे बघ, मटण आणलंय. ह्याचंच सुकं काळं मटण बनवू की हिरवं मटण बनवू? सुक्का हिरवा मटण बनव. चालेल. सुकं हिरवं मटण बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतलं होतं. ते स्वच्छ धुवून घेऊया. मॅरिनेशनसाठी चवीपुरतं मीठ आणि हळद घालूया. सर्व साहित्य छान असे मिक्स करून घेऊया. गरम मसाल्यासाठी भाजलेलं जिरं, दालचिनी, वेलची, काळी मिरी आणि लवंग घेऊया. हे सर्व साहित्य आपण ठेचून घेऊया. वाटण्यासाठी अर्धी वाटी भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, आलं, लसूण, मिरची आणि थोडी कोथिंबीर घालूया. आता हे सर्व साहित्य आपण वाटून घेऊया. पातेला गरम झालेला आहे, त्यामध्ये 3 चमचे तेल घाला. तमालपत्र आणि कांदा घाला. कांदा नरम झाला की त्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालूया आणि या मटणाला वाफेवर शिजवून देऊया, जेणेकरून ह्याचा उग्र वास निघून जाईल. इकडे वाफसुद्धा छान आलेली आहे. आता त्यामध्ये तयार केलेलं वाटण आणि गरम मसाला घालूया. आता हे वाटण तेल सुटेपर्यंत शिजवून देऊया. तेल छान सुटलं गेलं आहे. आता त्यामध्ये गरम पाणी घालूया. आता या मटणाला आपण अर्धा तास मंद आचेवर शिजवून देऊया. नंतर वरून थोडी कोथिंबीर घालूया. मस्त आपल्या झणझणीत सुक्कं हिरवं मटण तर तयार झालंच आहे. त्यासोबत गरमागरम ही तांदळाची भाकरी झालीच पाहिजे. इकडे आपली भाकरीसुद्धा तयार झालेली आहे आणि सुक्कं हिरवं मटणसुद्धा. हे सुक्कं हिरवं मटण बघून तुमच्या तर तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.